नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण नवीन वर्षाचं काहीतरी नवीन रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे काहीतरी स्वीट रेसिपी बघायची आहे आणि त्यात मी काय केलेलं आहे, प्रेमिकचे गुलाबजांबू बनवून दाखवणार आहे। बघा आता आपले किती गुलाबजांबू मस्त झाले, एकदम 10 मिनिटातच आपली रेसिपी तयार झालेली आहे। आणि बघा हे गुलाबजांबू किती छान झालेले आहे। प्रेमिक्सपासून आपल्याला गुलाबजाम बनवायचे आहे आणि बघा आता हा माझा छोटा मुलगा आहे, एकदम मी 10 मिनिटात गुलाबजांबू तयार केले। मुलं म्हणले आज नवीन वर्षात मम्मी काहीतरी वेगळं बनव। मग काही खवा वगैरे काहीच नव्हतं, मग लगेचच प्रेमिक्स आणलं आणि गुलाबजाम बनवायला चालू केले। बघा आता एका मिनिटात मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि एका मिनिटासाठी परत झाकण ठेवून घेतलेलं आहे। आणि नवीन वर्षाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुमचा आनंदात जाओ, भरभटीत जाओ, खात राहा, आनंदी राहा आणि असंच मजेत राहा। आणि बघा आता आपले गुलाबजांबू किती छान झालेलं आहे आणि प्रेमिक्सचं पीठ किती सुंदर झालेलं आहे, तुम्हालाही दिसतच आहे। आणि आपलं हे चॅनलचं स्टँड आहे। आता 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं आहे, तोपर्यंत इकडे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। बघा आता काय केलेलं आहे, अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर आहे तेवढी साखरात पाणी नाही टाकायचं बरं का। फक्त साखर आहे ना बुडाली पाहिजे ना असं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। मग अर्धा ग्लास लागला तरी चालेल। आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। बघा मी तुम्हाला सांगतच आहे, आता मी तुम्हाला पाणी टाकून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती टाकायचं आणि कसं टाकायचं। बघा आता सगळी साखर तुमचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की पाक व्यवस्थित करता येत नाही। काय करायचं, फक्त सर्व पाक बुडून इतकंच पाणी टाकायचं म्हणजे पाक एकदम परफेक्ट रेडी होतो। बघा आता यानंतर आपल्याला आपली साखर थोडीशी राहिली होती म्हणून मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि एकदम सोपी आणि साधी रेसिपी सांगितलेली आहे। तुमचे गुलाबजांबू कुठेही तुटणार नाही, उलणार नाही आणि इतके मस्त फुगलेत की बस आपले गुलाबजांबू असे तुम्ही नका फुगू, पण आपले गुलाबजांबू खूप छान फुगलेले आहे। बघा आता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला बघा आता आपली रेसिपी किती छान आणि आपल्या घरात सगळीकडे आरडाओरडा चालू का बरं आहे, तर सगळ्यांना घाई झालेली आहे गुलाबजांबू खाण्याची। आणि अचानकच ठरलं की आज नवीन वर्षाचं काय बनवायचं, तर मला म्हणले गुलाबजांबूच खायचे आहे। मग मी काही खावा बिवा काही आणला नाही, फक्त प्रेमिक्सपासून म्हणलं चला आज गुलाबजांबू बनवायचे नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात काय आता 2-3 मिनिटात आणि 2 मिनिटात आपला पाक तयार होणार आहे। आणि इकडे काय आता गुलाबजांबू करायचे आणि तेलसुद्धा रेडी झालेलं आहे। मला थोडीशी साखर कमी वाटत होती आणि त्यामुळे मी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। आणि आता एकदा हलवायचं आणि लगेच आपले गुलाबजांबू व्हायला सुरुवात करायची। तोपर्यंत आपलं पीठही छान भिजलेलं आहे आणि तिकडं तेल गरम करायलाही ठेवलेलं आहे। आता बघा किती सुंदर असं पीठ भिजवून गेलेलं आहे। बघा असे गुलाबजांबू जर तुम्ही केले आणि नसन येत तुम्हाला, तर बघा माझी रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि असे गुलाबजांबू करण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा, कुठेही चुकणार नाही, मला शुअर गॅरंटी आहे। कारण मी ज्या रेसिपी करते जसं आसन तसंच मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करते आणि इतकं सुंदर असं स्ट्रक्चर त्या गुलाबजांबूचं तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे। किती छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून द्यायचं आहे। आणि नवीन वर्षाचा काय करायचं आपल्याला असेच काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी बनावं लागतात नाही का। आणि आता आपलं साईचं पाराने सुद्धा चाललेलं आहे। तुम्ही सकाळी जर आसन माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितलं आसन आपले ब्लॉग, आता ते पारायणसुद्धा आणि मी पनीरसुद्धा केलेलं आहे। पण पनीरची रेसिपी मी उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आज काही टाकणार नाही। कारण एवढं सगळं एडिट करणं आणि हे करणं सोपं नाही आणि आता खूप उशीर झाला होता, तरी पण मुलांना गुलाबजामुन खायचे होते त्यासाठी मी बनवूनच दाखवले। आणि बघा आता आपले गुलाबजामुन किती सुंदर झालेले आहे, सुंदर म्हणजे अजून बाकी आहे, बघता क्षणी खावंसे वाटणारे इतके सुंदर सुपर आपले गुलाबजामुनची रेसिपी तयार झालेली आहे। सगळीकडे धुमधडाका चालू आहे, फटाकड्याचा खूप आवाज येत आहे। नवीन वर्ष म्हणले की सगळ्यांनाच आनंद होतो, नवीन वर्षात काहीतरी असं गोड स्वीट खावंसं वाटणारं आणि अगदी साधी सोपी रेसिपी म्हणजे गुलाबजामुनची रेसिपी बऱ्याच जणांना येत असे किंवा नसेल येत। तर मला बरेच ताई म्हणल्या की आमच्या प्रेमिक्सपासून केलेले गुलाबजामुन खूप उलतात आणि ते पाकात काही फुगत वगैरे काहीच नाही, असं आमचं बोलणं चालू होतं। तर म्हणलं मी चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही बघा आणि नसल जमलं तर ला कमेंट करा, मी परत पुन्हा एकदा गुलाबजामुनचा व्हिडिओ तुमच्यासाठी परत एकदा बनवेन।
आणि चला आता तुम्हाला काही आपलं तेलाला ताव आलेला आहे आणि इकडं गुलाबजाम वळायचं का पाकही तयार झालेला आहे. तेल आता कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅस तिकडं कमी करून घेतला बरं का. आणि आता याला बबल्स आले म्हणजे पाक एकदम आपला परफेक्ट तयार झालेला आहे. चाचणी वगैरे एकदम मस्त, जास्त घट्ट पाक नसतो गुलाबजामुनचं, हे तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे. तर आता बघा, आता आपण काय केलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आता हे पाक गरमच ठेवायचा आहे आणि तिकडे गरम याच्यातच गुलाबजाम काढायला सुरुवात करायची. एकदम गॅस कमी करून टाकायचा बरं काही काढचा. आणि तिकडं घेऊ आपण आणि आता पटकन गुलाबजामू तळायला घ्यायचे आहे. पण अगोदर पाक एकदम परफेक्ट झाल्याशिवाय गुलाबजामुन तळायला घ्यायचा नाही, कारण की गुलाबजामू हा गरम पाकात टाकला तरच मस्त फुगतो बरं का. आता बघा, आता आपण तेलावर घेतलेलं आहे ना, आता आपले गुलाबजामुन तयार झालेले. अगदी 5 मिनटात माझे गुलाबजामुन तयार झालेले आहे आणि मुलांनी तर गरम गरमच सर्व केलेले आहे. इतके सुंदर आपले गुलाबजामुन तयार झाले की बस तुम्ही बघाच, इतकं मस्त. आणि कोणती रेसिपी करा, मन लावून करा, म्हणजे उत्तम प्रकारे होते आणि छानच लागते बरं का. आणि आपल्या सर्व काही रेसिपी खूप छान असतात आणि तुम्ही भरभरून सपोर्ट केलेला आहे माझ्या चॅनलला, त्यामुळे तुमचं परत एकदा स्वागत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. आणि असं सर्व व्हिडिओ तुम्ही बघत राहा इथून पुढंही. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा किती छान आपल्या गुलाबजामुला अशा रेषा पडलेल्या आहे, पण फुटलेली नाही बरं का गुलाबजांबू. रेषा पडल्यात तर काय होतं माहिती का, गुलाबजामुन पाक एकदम परफेक्ट जातो. गुलाबजामुनचा कलर हा गोल्डन ब्राऊनच येऊन द्यायचा आहे बरं का. बघा किती छान असं गुलाबजामुनचा कलर आलेला आहे आणि तुम्ही दिसतच आहे किती छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे. आणि जास्त काळसर पण होऊन द्यायचे नाही आणि जास्त असं मी जसा कलर दाखवला आहे तसाच करा बरं का तुम्ही, ब्राऊन ब्राऊन. वाव, यम्मी, एकच नंबर आपली रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. खूप काही ट्रिक असतात त्या की तुम्ही जर बघितल्या तरच कळत. माझा छोटा मुलगा आहे, तो सारखा बडबड करत असतो, त्याला गोड स्वीट पदार्थ खूप आवडतं, तुम्ही बघितला असाल. तो सारखं सारखं मम्मी मम्मी लवकर आवर लवकर आवर. आणि मुलांना असं काही वेगळं पदार्थ म्हणलं का खूपच घाई होते, कधी बनवते असं म्हणत असते. बघा आता इकडे पाकही शांत झाला, पाक किती परफेक्ट झालं आहे त्याच्या मिश्रणावरून दिसत आहे. पाक किती परफेक्ट आहे त्याच्यावरूनच कळतं की कसं झालेलं आहे आणि काय झालेलं आहे. बघा आता मी सगळे गुलाबजामुन करून ठेवलेले आहे, पटापट तळायचे आहे, पण कमीच गॅसवर तळायचे आहे बरं का. घाई करायची नाही. सगळ्यात वेळ लागला तरी चालेल, पण गुलाबजामुन तळायला घाई करायची नसते. सगळी मेहनत तर या गुलाबजामुन तळण्यावरच आहे, बाकी कुठेच वेळ लागत नाही. पण गुलाबजामुन तळताना काळजीच घ्यायची राहते. आता पटापट मी तुम्हाला दाखवणार आहे, पटपट. मी बघा 5 ते 7च गुलाबजामुन टाकलेले आहे आणि तेलसुद्धा एकदम मापात घेतलेलं आहे, कारण जास्त नको. आणि इकडं आपलं चालूच आहे सर्व काही. आणि हे असं नवीन वर्षात काहीतरी केलं की मुलं खूप खुश होतात बरं का. माझी एक 8 वर्षाची मुलगी आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे आणि ह्या दोघांना गुलाबजामुन खूप आवडतात आणि मी असेच बनवत असते. पण मी काही तुमच्यासोबत ही रेसिपी काही शेअर केलेली नव्हती बघा. आणि मी गुलाबजामुन आणि पनीर बनवलेले आहे आज. आणि तुम्ही काय बनवलं नवीन वर्षासाठी हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असे गुलाबजामुन नक्की तुम्ही ट्राय करा. आज नाही केले तरी चालेल, पण उद्या नक्की करून बघा कसे होते ते मला नक्कीच कळवा. चला आता आपले गुलाबजामुन होत आलेले आहे आणि एकदम मस्त. वाव, बघा आता तुम्हाला कसं वाटतंय, गुलाबजामुन परफेक्ट झाले की नाही मला पण कळवा तुम्ही. आणि इतकी यम्मी रेसिपी झालेली आहे की बस. आता बघा तुम्हाला मी सर्व डिशमध्ये परत एकदा दाखवणार आहे. आता आपलं गुलाबजामुनचं पातेलेच तुम्ही बघा बरं का. आता हा आपला शेवटचे गुलाबजामुन आहे ना, आता आपलं पातेलं बघा. मी जास्तीत जास्त 30 ते 35च गुलाबजामुन केलेले आहे, पण ते किती फुगले आहे. आणि माझे गुलाबजामुन तरच गुलाबजामुन केवढा झालेला आहे तुम्हाला दिसतच आहे. यात कोणता इफेक्ट नाही, काही नाही, एकच नंबर आपली रेसिपी होत असते. आणि कुठं कोणता गुलाबजामुन कटही नाही झालेला आणि काहीच नाही बघा. आणि किती सुंदर असं आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे ना. आता आपली सर्विंग डिशसुद्धा तयार आहे. तेच गुलाबजामुन मी तुम्हाला काढून दाखवलेले आहे. चला पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीत. खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.